राज्याचे उपमुख्यमंत्री व माझे पहिले व शेवटचे आवडते व्यक्तिमत्व माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दादा, बोलायचं खूप आहे पण शब्द फुटत नाहीयेत. दादा, काय एवढ्या लवकर आम्हाला सगळ्यांना सोडून गेलात? तुमची गरज आहे महाराष्ट्राला. का कंटाळा होता आम्हाला सगळ्यांना? एवढ्या लवकर गेलात. कालपासूनची हळहळ प्रत्येकाची खूप काही सांगून जाते की दादा तुमची आम्हाला गरज आहे. काल बारामतीमध्ये आलेला जनसमुदाय, छोट्यांपासून वृद्धांपर्यंत हळहळ करणारे ही जनता, तुम्ही स्वतःला जनतेचे सेवक म्हणत होतात, कारभारी म्हणत होतात. असं सगळ्यांना सोडून कसं काय गेलात दादा तुम्ही? दादा, तुम्हीच म्हटलात की बारामती सारखं शहर करायचं असेल तर सकाळी 6ला उठून कामावर जातो. दादा, आम्हाला हे सगळं अजून शिकायचंय दादा. एवढ्या लवकर तुम्ही एक्झिट घेतली दादा. दादा, खूप काय बोलायचंय दादा. परत कधी ऐकणार मी तुमच्या तोंडून माझं नाव? अश्विनी गाडे तुम्हाला संधी देताना मला कोणाला विचारायची गरज नाही. दादा, कधी ऐकणार आम्ही? माझं प्रत्येक पत्र तुम्ही दादा वाचलं, प्रत्येक निवेदनावर तुम्ही काम केलं दादा. तुमच्या हातात पत्र पडलं की तुम्ही कामाला सुरुवात करत होते दादा. आता कोण करणार? माझ्याकडे तुम्ही एकटेच होते की जे पत्र हातात घेतले की काम करत होते. प्रत्येक काम दादा तुम्ही मार्गी लावलं. दादा, आता कोण करणार माझी कामं दादा? तुमच्या आशीर्वादाने खूप काय करायची इच्छा होती दादा. तुम्ही आज एवढे लवकर एक्झिट करताल. का गेलात दादा तुम्ही? दादा, खूप बोलायचं दादा. का गेलात तुम्ही? आमच्यासारखे खूप तरुण आहेत दादा अजून. तुमच्या आशेवरती कामं करत होती दादा. तुम्ही महाराष्ट्रासाठी खूप काही केलंय. तुमच्या इच्छा नसताना महाराष्ट्रासाठी अनेक निर्णय तुम्ही घेतलेले आहेत दादा. आम्ही नाही विसरू शकत दादा. माझ्या जवळचा दादाच होता फक्त. हक्कानं मी माझ्या दादा बरोबर भांडत होते. हक्कानं दादाकडनं काम करून घेत होते. दादा, मी बारामतीला आले होते तुमच्याकडे वैष्णवी आगवण्याच्या प्रकरणानंतर असंच एका छोट्या मुलीचं प्रकरण घेऊन. दादा, तुम्ही माझ्यावर थोडं खवळले. पण दादा, तुम्ही सीपींना फोन लावला, पटापट काम. दादा, या सकाळी 6 वाजता मला तुम्ही परत कॉल केला की तुम्ही सीपींकडे गेला नाहीत का खाडेताई? बारामतीवरून यायला मला उशीर झाला होता दादा, म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो. पण दादा, ही तुमची विचारपूस लगेच दुसऱ्या दिवशी फोन करणे कुठलंच नेते नाही करू शकत. कोणच नाही करू शकत दादा. आता आहे तुमची तळमळ खूप होती दादा महाराष्ट्रासाठी. उगाच तुमचं कामाचा माणूस हे नाव नाही पडलं. उगाच लोक नाही म्हणत दादा कामाचा माणूस. तुमचा कामाचा माणूस सगळ्यांना अर्धवट सोडून गेलाय दादा. सहन होईना दादा. आमच्या सगळ्यांचा कामाचा माणूस आज आमच्यात नाहीये. दुःख सुद्धा सहन होत नाहीये दादा. आपल्याला महाराष्ट्र
त्याच्यात पुन्हा घड्याळ आणायचं होतं दादा. मला माझा दादा मुख्यमंत्री झालेलं पाहायचं होतं दादा. अशी एक्झिट नको होती दादा. तुमच्या बरोबर खूप तरुणांचं भवितव्य होतं दादा, खूप. दादा मुख्यमंत्री झालं असतं ना, तुमची गरज होती दादा. महाराष्ट्राला तुमच्यासारखा जाणता, संवेदनशील मुख्यमंत्री पाहिजे होता. एकदा माझ्या दादाला देवा संधी द्यायची होती मुख्यमंत्री व्हायची. काय एवढं लवकर माझ्या दादाला घेऊन गेले तुम्ही? खूप काही बोलायचंय दादा. तुमच्या मागे आईचं नाव घ्यायचं, नंतर वडिलांचं नाव घ्यायचं, हा तुमचा निर्णय इतका आनंद वाटला होता की हा निर्णय फक्त माझा दादा घेऊ शकतो. पहिले आईचं नाव, नंतर बापाचं नाव, हा धाडसी निर्णय फक्त माझा दादा घेऊ शकतो, बाकी कोणी नव्हतं घेऊ शकत. दादा आज माझ्या समोर दिसते ती तुमची आई दादा. दादा खूप काही बोलायचंय पण नाही बोलता येते दादा, नाही बोलता येते दादा. तुम्ही सगळं थांबवून टाकले दादा. कसं बोलावं दादा? कधी मी शब्द ऐकणार दादा तुमचे ते अश्विनी काडे ताई? कधी शब्द ऐकणार? तुम्हाला संधी देताना मला कोणाला विचारायची गरज नाही दादा. हे सगळं कधी ऐकणार मी परत दादा? दादा प्लीज दादा, एकदा तरी येऊन म्हणा की त्या विमानात मी नव्हतो. समोर या दादा परत. तुमची भाषणं आम्हाला ऐकायची आहेत दादा. तुमचं विकासाचं मॉडेल आम्हाला ऐकायचंय दादा. तुम्ही केलेला विकास आम्हाला ऐकायचा आहे दादा. प्रत्येक गोष्ट तुमची हृदयात कोरली आहे दादा. नाही विसरू शकत दादा. आणि पुन्हा आमचा दादा होणे नाही, आमचा दादा होणे नाही. माझ्या मनाला भावलेले अजित पवार पुन्हा होणे नाही. काय करू दादा? दादा या ना परत दादा, प्लीज या ना परत दादा. प्लीज या ना दादा. दादा प्लीज या. स्वामी का नेलं एवढं लवकर माझ्या दादाला? माझा हक्काचा माणूस, आमचा हक्काचा दादा, काय नेलं एवढं लवकर स्वामी? काय बोलायचं नाही बोलू शकत दादा. काय बोलायचं?